नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट व पूर्व परीक्षा 2024 चा पेपर पाहणार आहोत. त्यातील मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 81. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती टक्के प्रवासी स्थानक बी वर उतरले विचारले. तर काय करायचं, टक्केवारीला अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आणि त्याचा छेदाचा गुणाकार घ्यायचा. 50% म्हणजे काय असतं, 1/2 असतं. 40% म्हणजे काय असतं, 2/5 असतं. हे 40% म्हणजे काय असतं, 2/5 असतं. जर ह्याच्या छेदांचा गुणाकार घेतला, 5 5 25, 25 दोन्ही 50. जर आपण ए स्थानकावर 50 भाग एवढे प्रवासी पकडले, तर बी स्थानकावर काय म्हटले, बी स्थानकावर जाईपर्यंत काय झालेलं आहे, 40 बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात म्हणते. ए स्थानकावर 50 भाग होते, तर त्याच्या 50% उतरले, तर 25 भाग उरले. प्लस नवीन किती प्रवासी चढलेत, 25 नवीन प्रवासी चढलेत, 25. तर सी स्थानकावर काय झालेलं आहे, त्याचप्रमाणे रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशां असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. 25 भागचे 40% किती असतं, 10 असतं. 10 असतं. तर किती उरले ते, 10 गेले तर 15 भाग उरले. 15 भाग. आणि 25चे जर 40% गेले तर किती उरले ते, 15 प्रवासी. आणि नवीन किती उरले, 40 नवीन चढलेत. 40 नवीन चढलेत. तर आता काय म्हटलंय, आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. ए वर 40 50 आहेत, तर त्या 50चे 40% किती, 20. 15 भाग प्लस हे किती झालं, 55 इज इक्वल टू किती, याच्या 40% म्हणजे 20 भाग. तर 5 भाग बरोबर किती, 55. तर 1 भाग बरोबर किती, 11. तर विचारले काय, तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले. याच्या 50% उतरले होते, म्हणजे 25% उतरले होते. म्हणजे 25 गुणिले जर 11 केलं, तर बरोबर 275 प्रवासी उतरले. ऑप्शन क्रमांक 3. काय करायचं आहे, टक्केवारीला अपूर्णांकात रूपांतर करणे आणि छेदाचा गुणाकार घ्यायचा, तिथून गणिताची सुरुवात करायची. ओके, नंबर नेक्स्ट घ्या. तर अशा उदाहरणांमध्ये लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला वापरला जातो, ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. जर वर जर मायनस असेल ना, सॉरी खाली खाली जर मायनस असेल ना, तर प्लस करून टाकायचं. आणि जर खाली जर प्लस असेल ना, तर मायनस करून टाकायचं. खाली काय आहे, मायनस, तर सरळ प्लस करून टाकायचं वर. म्हणजे काय येईल, 3.49 प्लस 0.51 जर केलं आपण, तर याचं उत्तर किती येईल, 4 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1. ओके, नंबर नेक्स्ट. समीरने 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले आणि त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली. तर तो 25% अधिक खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केली असती. कितीतरी वेळा रिपीट झालाय. मला म्हटले दर आणि राशी या व्यस्त प्रमाणात असतात. व्यस्त प्रमाणात असतात. तर इथं काय म्हटलेलं आहे, राशी किती दिलेली आहे अगोदर, 25%. 25% म्हणजे काय असतं, 1/4 म्हणजे 4. अधिक किती घेऊ अगोदर नंतर किती घेऊ शकला असता, 4 ला 1 जास्त म्हणजे 5 घेऊ शकला असता. तर दर काय झाला, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये 50 4 आला. तर ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे, एक भाग बरोबर फरक किती दिलेला आहे, 3 रुपये दिलेला आहे, 3 रुपये.
तर किती घेऊ शकला असता? 15 नग मुळात. 15 नग म्हणजे किती? 360 रुपयाने. तर 15 नगाने घेतलं, 360 भागिले 15, उत्तर एकूण 24 नग येईल. त्याचं उत्तर काय? 24 ऑप्शन क्रमांक 1. समीर मुळात किती सफरचंद खरेदी केले असते? 24 सफरचंद खरेदी केले असते त्याने. नंबर नेक्स्ट. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो विचारले. तर काय आहे? फॉर्म्युला आपण एक वापरतो. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. हा फॉर्म्युला नाही वापरायचा इथं. 150च्या पुढची 11 ने भाग जाणारी संख्या कोणती? 154 आहे. एकूण किती संख्या विचारली? एकूण पदांची संख्या विचारली ना, आणि शेवटची संख्या कुठली असेल? 495 असेल. तर प्रत्येकाने 11 ने भाग जाईल यांना. जर पदांची संख्या करायची असेल तर काय करायचं? पदांची संख्या, शेवटची संख्या म्हणजे सर्वात मोठा फरक घ्यायचा. 495 वजा 154 प्लस छोटा फरक काय असेल? 11 असेल. 341 वजा 11 किती आलं? 31. प्लस 1 करावं लागेल कारण हे इनिशियल मिसळावं लागेल. इनिशियलचं ऍड करणं इम्पॉर्टंट आहे. इनिशियलचं जी संख्या आहे ती कोणती? 154 ऍड केली तर एकूण 32 उत्तर येईल. तर काय करायचं? मोठा फरक भागिले छोटा फरक घ्यायचा. ह्या दोन संख्यांचा मोठा फरक आणि ह्याच्यानंतरच्या 11 नंतर फरक काय असेल? सगळ्यात छोटा फरक 11 असेल. जर आपण हे सोडवलं तर 32 येईल. जर एका कुटुंबात मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाचे घर भाडे, किराणा माल व प्रवास व एकूण खर्च किती? असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला म्हटलेलं आहे, जर अँगल आला तर 360चा घ्यायचा सरळ सरळ, आणि टक्केवारी आली तर 100% घ्यायची. इथं काय दिलेलं आहे यांनी? 360 किती दिलेलं आहे? 40,000 दिलेलं आहे. ओके. तर इथं काय विचारलं आहे? घर भाडे, किराणा माल आणि प्रवास. घर भाडे, किराणा माल आणि प्रवास यांची जर बेरीज केली तर 270 येते. 270 येते. जर आपण हा भाग दिला, 0 0 गेलं, 9 चोक 36 आलं, 9 त्रिक 27 आलं. याच्या 4 पट आहे. 4 ला 4 तर हे 3 ला 3, हे आलं 30,000. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर. याला सॉल्व्ह केलं तर उत्तर येते. नंबर नेक्स्ट. 86. ए ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत ए ला 10% तोट्याने विकली, तर व्यवहारात काय झाले विचारले. नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवर घेतला जातो नेहमी. पहिल्या व्यवहारात काय झालेलं आहे? ए ने ब ला 10% नफ्याने विकलेली वस्तू, म्हणजे पहिल्या व्यवहारात ए ला 110, म्हणजे 10 रुपये नफा झालाय पहिल्या व्यवहारात. तर ब ने तीच वस्तू 10% तोट्याने विकली. ब ची खरेदी किंमत किती झाली? 110. आणि तीच वस्तू ए ला कितीला विकली त्यानं? 10% तोटा म्हणजे 99 रुपयाला. याच्यामध्ये पण 1 रुपया नफा झाला. कोणाचा? एचा. तर एकूण नफा किती झाला? 11 रुपये नफा, 11% नफा झाला एचा. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. तर काय म्हटले? 18 मीटर व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? तर नेहमी लक्षात ठेवायचं, इथं सेंटीमीटर दिलंय, इथं मीटर दिलंय. नेहमी एककाला लहान रूपात बदलायचं. लहान रूपात बदललं ना, उदाहरण सोडवणं सोपं जातं. इथं काय दिलेलं आहे? फरशांची संख्या काढायची आपल्याला. किती फरशा लागतील? फरशांची संख्या काढायची आपल्याला. तर काय, जागेचे क्षेत्रफळ किती आहे? जागेचे क्षेत्रफळ भागिले काय करावं लागेल? प्रत्येक फरशीचे क्षेत्रफळाने आपल्याला भाग द्यावा लागेल. जागेचे क्षेत्रफळ कसं काढायचं?
18 मीटर म्हणजेच 1800 सेंटीमीटर गुणिले 12 मीटर म्हणजेच 1200 सेंटीमीटर भागिले किती येईल? 30 सेंटीमीटर परशी म्हणजे त्याचा एरिया कसा होईल? 30 गुणिले 30 होईल. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर 60 गुणिले 40 प्लस 2400 फरशा 2400 फरशा उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नेहमी लक्षात ठेवायचं मोठ्या एककाला लहान एककात बदलायचं. म्हणजे उदाहरण सोडवताना सोपं जातं. 680 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांब गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी विचारलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण रूल ऑफ 36 बघितलेला आहे. 36 नुसार काय करावं लागेल? 800 किलोमीटर म्हणजेच काय असतं? 800 मीटर 36 सेकंदात जाते. तर 72 सेकंदात किती जाईल? याच्यात डबल आहे तर हे 1600 आलं. 1600 मध्ये काय आहे? 1600 मध्ये 700 मीटरचा हा काय आहे? रेल्वे आहे. तर 900 मीटरचा काय होईल? प्लॅटफॉर्म होईल. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचा. नंबर नेक्स्ट. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. परंतु 10 दिवस काम केल्यानंतर 10 दिवस काम केले, 70 दिवस काम बाकी आहे. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. हे 35 दिवसात पूर्ण केले म्हणजे एका दिवसाचं नीरजने काम काय केलं असेल? 2. म्हणजे नीरज एका दिवसात किती काम करतो? 2चं काम करतो. तर काय म्हटलं एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? एकूण काम किती आहे? 80. 80 आणि एका दिवसात नीरज किती करतोय? 2. तर किती लागेल? 40 दिवस लागतील. कुणाला? नीरजला. सोपं होतंय. एकूण 40 दिवस लागतील. नंबर नेक्स्ट. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहा यांचे सरासरी वय वर्षे 34 होतं म्हटलंय. 5 वर्षापूर्वी. मग आज काय असेल? आज काय इम्पॉर्टंट आहे? रेखा व नेहा 5 वर्षापूर्वी जर 34 असेल तर आज त्याच्यामध्ये त्यांची बेरीज त्यावेळेस किती असेल? 68 असेल. म्हणजे आज रेखा प्लस नेहा 68 मध्ये 10 टाकलं तर किती आलं? 78 यांचं आज आलं. तर आज रेखा, नेहा, नीरज यांचे सरासरी वय 33 वर्ष सांगितले. रेखा, नेहा प्लस नीरज यांचे वय 33 वर्ष म्हणजे काय असतं? गुणिले 3 म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर 33 जर पकडलं आपण तर ते 99 आलं. तर रेखा आणि नेहा माहिती आपल्याला 78 आहे प्लस नीरज बरोबर 99. तर नीरजचं किती आलं? वजाबाकी केल्यानंतर 21 आली. तर 10 वर्षानंतर त्याचं काय असेल? इथे विचारले 10 वर्षानंतर नीरजचे वय काय असेल? 31 वर्ष असेल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. ओके. नंबर नेक्स्ट. 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. ठीक आहे. 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील विचारलंय. हे जर आपण सॉल्व केलं बे एक बे, बे दोन्ही 4, 6 एक 6, 6 त्रिक 18, x बरोबर ला जर भाग दिला तर 14,400 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. तर बघा नंबर नेक्स्ट. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी शोधा विचारले. तर काय म्हटलं आपण? रूल ऑफ 36 वापरायचा इथं. 54 किलोमीटर म्हणजे काय असतं? 540 मीटरला 36 सेकंदात. तर 9 सेकंदात किती असेल? 9 सेकंदात हे ह्याच्या 4th पट आहे. 4 पट आहे.
तर हे याच्या किती असेल 1/4 पट असेल. म्हणजे किती असेल 135 भागिले 135 मीटर. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. तर बघा 3, 6, 11, 18 प्रत्येक ठिकाणी कितीची वाढ आहे? इथं 3 ची वाढ आहे पहिल्यामध्ये, नंतर 5 ची वाढ आहे, नंतर 7 ची वाढ आहे, नंतर 9 ची वाढ होईल. तर याचं होईल 27 उत्तर. पहिल्यांदा फरक बघायचा, नंतर पट बघायची. फरकाचा फरक किंवा पट बघायची, त्याच्यानुसार 27 उत्तर आहे. बघा, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. व तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. ठीक आहे, 2 किलोमीटर गेला. बँकेत पैसे घेतल्यानंतर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला पुन्हा. तर पूर्वेकडे अंतरावर असलेल्या भरतच्या घरी तो गेला. इथं भरतचं घर आहे. आणि तो आणि त्याचे घर यांच्यामधील अंतर किती आहे? तर 2 असेल. सरळ सरळ सोपं होतं एकदम. हा 94चं उत्तर किती असेल? 3 उत्तर असेल. तर नेक्स्ट बघा, सर्व मोगरा शेवंती आहेत म्हणते. सर्व मोगरा शेवंती आहेत. काय आहेत? शेवंती आहेत. सर्व शेवंती फुले आहेत म्हणते. सर्व शेवंती फुले आहेत. तर पहिला निष्कर्ष काय म्हटलंय? सर्व फुले ही मोगरा आहेत. चुकीचं आहे. सर्व फुले मोगरा होऊच शकत नाहीत. सर्व फुले शेवंती आहेत ही नाही होऊ शकत. त्यामुळे ऑप्शन निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. याचं उत्तर 4 असेल 95चं. नंबर नेक्स्ट आहे. तर आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर हे सोपं होतं. बघा, नंबरिंग द्यायचं 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यात डबल केलं तर 12 येतं. तसंच इथं 12, तसंच इथं 12, तसंच इथं 12. हे झाले 48. पण प्रत्येक त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण बनतोय. 1, तसा 2 बनतोय. तसेच इथं इथं 1, इथं 2 बनतोय, इथं 3, इथं 4 बनतोय, इथं 5 बनतोय, इथं 6 बनतोय. असे हे 6 म्हटले आणि असे पण बनताय 1 आणि 2. इथं पण बनतोय 1, 2, 1, 2, 1 आणि 2. असे 6 बनताय. तर किती झाले एकूण? 60 झाले. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. 60. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे अधिक आणि गुणिले म्हणजे भागिले, तर पुढचं उत्तर काढायला सांगितलेलं आहे त्यांनी. तर काय म्हटलेलं आहे? 15. वजा म्हणजे काय सांगितले त्यांनी? गुणिले सांगितले +3. अधिक म्हणजे काय सांगितले? -10. गुणिले म्हणजे काय सांगितले? भागिले 5 सांगितले. आणि भागिले म्हणजे काय सांगितले? +5 सांगितले. हे 45 आलं. हे 2 आणि वजा केलं +3 बरोबर 48 आलं याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट. एखाद्या सांकेतिक भाषेत असे लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत डिस्ट्रिब्युशन कसं लिहिताल? तर सरळ सरळ बघा, इथं 2 नंबरला ई आहे, जो पहिल्यांदा आलाय. तसाच इथे एस-टी तो पहिल्यांदा इथं आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 नंबरमध्ये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 3 उत्तर आहे. एस-टी सुरुवातीला आलेला आहे. तर काय म्हटलंय? रोहन रामूचा मुलगा आहे. ठीक आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले व सचिन काकांच्या घरी गेला. काय ठीक आहे. हे काही एक्स्ट्रा स्टेटमेंट आहे. सचिनची पत्नी रोहनच्या आईची, रोहनची कोण? आई ची बहीण आहे. सचिनची कुणाची? सचिनची पत्नी. तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय?
काय म्हटलंय? सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांचे नाते काय? असं विचारलेलं आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? म्हणजे सचिनची पत्नी ही रोहनच्या वडिलांची कोण आहे विचारले. बायकोची बहीण म्हणजे मेव्हणी होय. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे मेव्हणी होय. बघा नंबर नेक्स्ट. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. तर याच्यामध्ये काय करायचं? सर्वात शेवटची ओळख पहिल्यांदा वाचायची. आपल्याला घेणं देणं काय त्याच्यासोबत आहे? सर्वात शेवटची ओळ पहिल्यांदा वाचायची. आपलं काम कोणासोबत आहे इथं? विज्ञानात गुण जास्त पाहिजे. त्याच्यानुसार मग वाचायला चालू करायचं. ABCDEF या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. ठीक आहे. आपल्याला घेणं देणं कशासोबत आहे? विज्ञान सोबत आहे. A चे गणितातील गुण हे C च्या अगदी वर आहेत. काही गरजेचं नाही. आपल्याला विज्ञान पाहिजे. व विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. म्हणजे कुणाचे गुण जास्त आहेत? A चे गुण F पेक्षा विज्ञानात जास्त आहेत. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे. ठीक आहे. B हा विज्ञानात अगदी C च्या वर आहे. परंतु गणिताचं काही घेणं देणं नाही आपल्याला. विज्ञानाशी घेणं देणं आहे. F ने विज्ञानात D आणि E पेक्षा जास्त गुण मिळाले. तर इथं लिहून घ्यायचं D किंवा F या दोघांपेक्षा जास्त गुण मिळाले. परंतु D प्रमाणे गणितात प्रगती नाही. D चं काय घेणं देणं आपल्याला फक्त विज्ञानाशी घेणं देणं होतं. गणितात C व D याच्यामध्ये कोणीही नाही व विज्ञानात C आणि E यांच्यामध्ये कोणीही नाही. म्हणजे C आणि A च्यामध्ये कोणी नाही. म्हणजे हे कसं होईल? B इज ग्रेटर दॅन C, त्याच्यानंतर A येईल, त्याच्यानंतर F येईल, त्याच्यानंतर D किंवा F येईल. तर काय विचारलंय? विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. B येईल याचं उत्तर. तर विज्ञानात जास्त गुण कोणी मिळवले? तर B ने मिळवले. सर्वात शेवटची ओळ वाचायची आपल्याला महत्वाची. गणिताचा पूर्ण विचार करत नाही बसायचं इथं. आपलं काम विज्ञानासोबत आहे तर विज्ञानाचेच क्वेश्चन वाचायचे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. तर अशा प्रकारे हा पेपर होता. बऱ्यापैकी काही सोपे होते, काही अवघड होते क्वेश्चन. मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता. हे एक चॅलेंजिंग होतं. बरेच जण चुकले होते त्यावेळेस. आणि अशा उदाहरणामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, मीटरचा सेंटीमीटर लहान एककात सोडवायचा प्रयत्न करायचा गणिताला. तरच आपल्याला ते सोपं जाऊ शकतं. आणि पाय चार्ट जर आला, पायमध्ये जर टक्केवारी आली तर नेहमी डोळे झाकून 100 घ्यायचं. जर अँगल आला तर आपण सरळ सरळ 360 डिग्री घ्यायचा. सरळ सरळ बेरीज करायची आणि सोडवून टाकायचं. याच्यामध्ये पण 150 आणि काय करायचं? एकूण पदांची संख्या काढायला सांगितली. 11 ने भाग. काय करायचं? छोटा लांबचा फरक म्हणजे मोठा फरक भागिले छोटा फरक प्लस 1 करायचे. हा त्याचा फॉर्म्युला आहे. याचंच एक संक्षिप्त रूप आहे. हा फॉर्म्युला न वापरता मोठा फरक भागिले छोटा फरक प्लस 1 याच्यानुसार हे उदाहरण सोडवलेलं आहे. दर आणि राशी ह्या व्यस्त प्रमाणात असतात. भरपूर वेळा सांगितले. 25% अधिक म्हणजे काय? 25% म्हणजे 1/4 असतं. म्हणजेच 5/4 होय. 25% अधिक. कसं? 125 भागिले 100 जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता ते 5/4 येतं. म्हणजे 4 ला 1 जास्त म्हणजे 5 होतं. असं. आणि राशी आणि दर हे व्यस्त प्रमाणात असतं. आज कितीतरी वेळा हे गणित बघितले आपण आजपर्यंत. हे सोपं होतं. ऑप्शन क्रमांक 4. चॅलेंजिंग क्वेश्चन होता हा. तर काय करायचं? नेहमी टक्केवारीला नेहमी अपूर्णांकात बदलायचं. अपूर्णांकात बदलणे आणि उदाहरणाची सुरुवात काय करायची? छेदांचा
गुणाकार घ्यायचा आणि तिथून सुरुवात करावी गणिताची. तसं मी ए पासून सुरुवात केली 50 भाग. त्याच्यानुसार त्या 40% उतरले तर एवढं आले 25% आले. याचे 40% कमी झाले आणि एक्स्ट्राचे 40 आले. तर नंतर काय सांगितलं होतं सी स्थानकावर ए स्थानकाचे किती टक्के? 40%. 40% म्हणजे ए स्थानकाचे किती आले? 20 भाग आले. 50च्या 40%. टक्केवारी कशी काढायची फास्टमध्ये तर आपण त्याचा एक व्हिडिओ टाकणार आहोत ग्रुपवर. तर अशा प्रकारे हा पेपर होता. ग्रुप बी चा पेपर 2024चा. आपण आता गणिताचा ग्रुप सी चा 2023चा जो कंबाईन पेपर झाला होता ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी